चला सामना चालू करायचा आहे। आयोजकांनी जो निर्णय दिलाय त्याच्यावर योग्य तो निर्णय आहे, त्या कारणानं सामना संपला नव्हता असं पंचांनी सांगितलं, कारण जोपर्यंत दोन्ही संघादरम्यान असतं आंदोलन आणि बाहेर येत नाही तोपर्यंत सामना संपला नाही असं या ठिकाणी सांगायचं, कारण आम्ही वारंवार सांगितलं की पॅनलाइज करू, परंतु चला सामना चालू असू द्या। निर्णय यावेळी योग्य आहे। चला सामना चालू असू द्या, तुम्ही बाजूला राहा, सामना चालू राहील। आयोजकांनी जो निर्णय सांगितला तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलाय। चला सामना चालू करायचा आहे। नाईटची मॅच आहे, कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी चला सामना चालू असू द्या। निर्णय योग्य आहे, त्या निर्णयावर शिक्कामोर्तब आम्ही फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय आणि सामना चालू असू द्या। नाईटची मॅच आहे आणि नाईटच्या मॅच मध्ये अशा पद्धतीचं कृत्य या ठिकाणी होणं अगदी चुकीचं आहे। सामना 3 षटकांचा पंच यावेळी राहील। दुसऱ्या फेरीला सामना, त्यानंतर तिसऱ्या फेरीची लढत ही 2 षटकांची। चला सामना ग्रीन सिग्नल, यावेळी मात्र सामन्याला सुरुवात होते। 3 षटकांचा सामना असेल चिंचवाडी आणि धोदानी या 2 संघादरम्यान। सांघिक पहिल्या आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज मार्गावर गोलंदाज विकास बीर। यावेळी पहिला चेंडू अगदी वेगाने फेकलाय। संभाजी चौधरी सारख्या फलंदाजाला मात्र थांबवण्याचं काम या ठिकाणी विकास करतोय। चिंचवाडी संघ अगदी चांगला खेळ त्यांच्या पहिल्या स्पेल मध्ये राहिला गेला। पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली, याही मॅच मध्ये त्याच लाईनची गोलंदाजी। पुन्हा एकदा दुसरा चेंडू आणि या चेंडूवर बॅटची कडा लागली जाते। फलंदाज संभाजी चौधरी मात्र यावेळी बाद होईल। जास्त वेळ घ्यायचा नाही धोदानी संघ आणि पुन्हा एकदा वारंवार 12वा खेळाडू फक्त या ठिकाणी काय असेल ते सांगायचं आहे आणि त्यानंतर पंच जो निर्णय देतील त्याच्यावर आपल्याला ठाम राहावं लागेल। यावेळी पुन्हा एकदा लाईन फार चांगली पाहायला मिळते। पिवनचं पहिलं षटक, आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, कुठल्याही पद्धतीची धाव फलकावर मिळत नाहीये। दुसऱ्या फेरीसाठी आपण पहिला सामना खेळतोय। दुसऱ्या फेरीमध्ये सर्वाधिक धावा जो जमवेल त्याला दुसऱ्या फेरीनं तिसऱ्या फेरीसाठी बाय असेल। यावेळी मात्र गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू थांबणार नाही, चेंडू जातो। यावेळी आपण पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये दणदणीत चौकार।
यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मिळतोय, 4 धावा मिळतील, बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय भरत खैर. विशाल पारदीच्या बॅट मधून विशालला साथ देतोय भरत खैर. 3 षटकांचा सामना आणि 3 षटकामध्ये किती धावा जमेल. सुरुवात फार चांगली केली आहे, आपण पाहिली होती गोलंदाज विकास वीरनं 3 चेंडूवर कुठल्या पद्धतीची धाव, मात्र 2 चेंडूवर 2 विकेट आल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा धावचीची संधी आणि यावेळी फलंदाज विशाल मात्र बाद होईल. पहिला षटक यावेळी संपलाय. पहिल्या षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर पाहिली तर अवघ्या 8 धावा, 2 चौकार आलेत, 2 फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. चांगली गोलंदाजी. लगेचच आपण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे, रघुनाथ सांबरी. यावेळी मात्र दुसरं षटक, बॅटची कडा चुकी साधली जाते. यावेळी आपण पाहू शकाल मात्र सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघाची अजूनही धावसंख्या एकेरी अंकामध्ये 9 धावा. राकेश उघडा गोलंदाजी मार्कवर, चांगली हाईट फॅक्टर असल्या कारणाने यावेळी गोलंदाजाला फायदा पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूची बॅटची कडा होती मात्र सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या. तिसऱ्या पंचाची मागणी आपण यावेळी पाहू शकाल. गोलंदाजावर आक्षेप घेण्यात आलाय आणि यावेळी मात्र स्क्रीनवर पाहिलं जात आहे. यावेळी पुन्हा एकदा स्लॉवर पद्धतीचा चेंडू आहे. फलंदाज आपण पाहू शकाल भरतला कुठेतरी मी म्हणेन थांबवण्यामध्ये यश आलाय. भरत खैर आतापर्यंत फक्त 1 चेंडूचा खेळ या ठिकाणी दाखवून दिलाय, डॉट चेंडू आलाय. जरी या गोलंदाजावर आक्षेप घेतलाय मात्र गोलंदाजीमध्ये चांगलं प्रदर्शन यावेळी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी बॅटवर चेंडू आदळलाय, थोडीशी आउटफील्ड आहे आणि यावेळी चेंडू जातोय सीमारेच्या पलीकडे 4 धावेसाठी. यावेळी मात्र चौकार आलाय. 5 चेंडू आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. उर्वरित शेवटचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा आपण पाहू शकाल ज्या
भरतनं मात्र कुठेतरी संघाची जबाबदारी घेतली आहे. फलंदाजीमध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ आपण पाहिला. 18 धावा स्कोरबोर्डला लागल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये असेल? शेवटचे षटक लवकर या ठिकाणी फेकण्यासाठी मात्र नवीन गोलंदाज विलास कांबडी हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळी बॅटवर चेंडू रिलीज होतोय तोपर्यंत एक धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. आता थोडीशी फेकी चुकीची पाहायला मिळाली आहे. तोपर्यंत 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. चुकी या मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अडवला जातोय. असं वाटलं की निश्चित चेंडू जर सोडला तर 4 धावा या ठिकाणी आपण पाहिल्या असत्या. मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल मिळाल्या. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा स्कोरबोर्डला लागल्यात. 3 षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक. राकेश उडानं दुसरं षटक फेकलं. 10 धावा. पहिले षटक विकासवीरनं 8 धावा खर्च केल्या. मात्र शेवटचा निर्णायक क्षणी यावेळी गोलंदाजी आपण पाहू शकाल अनंत विलास कांबडीचे. त्यांनी मात्र 3 चेंडू फेकले. 3 धावा खर्च केल्यात. 1 विकेट अर्जित केलाय. फलंदाज इनिंग नंबर 3 रघुनाथ सांबरी बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल भावेश खैर. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये भारत खैर आणि भावेश खैर. बऱ्याच वेळा या फलंदाजाकडून आपण रिव्हर्स फटके अटेम्प्ट होताना पाहिलेत. आणि त्यानंतर जर विचार केला तर शेवटच्या क्षणाला किती धावा या ठिकाणी जमवेल हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. 21 धावा धावफलकावर आहेत. बॅटची कडा. फलंदाज फार चांगला वेग गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या वेगावर सौर होऊन मात्र फलंदाज जसा आला तसा मैदानाच्या बाहेर विकेट हॅट्रिक साधेल का हे मात्र पाहावं लागेल. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल संदीप निरगुडा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 21 धावा स्कोरबोर्डला लागल्या गेल्यात. यावेळी पुन्हा एकदा चेंडू यावेळी मात्र बराच वेळेमध्ये होता. 1 सिंगल मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकार दर्शवला जातोय. आणि मात्र मिळाली आहे सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये आपण पाहू शकाल 22 धावा स्कोरबोर्डला. उर्वरित शेवटचा चेंडू निर्णायक स्कोर यावेळी मात्र जमवण्याचा प्रयत्न असेल भरत खैर. सुरुवातीला या ठिकाणी आलेला आहे फलंदाज ज्याच्या बॅटमध्ये 2 चौकार आलेत. शेवटच्या चेंडूवर बराच वेळ चेंडू यामध्ये आहे. स्वतः गोलंदाज अगदी चांगला झेल टिपला जातोय. आणि यावेळी मात्र अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय.
3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22, येणारे 18 चेंडू आणि गरज असेल 23 धाबेचा. अमोल वीर आपण यायचं बघा व्यासपीठावर. विजयासाठी 18 चेंडू, गरज असेल अद्याप 23 धावेची. सामना लगेच चालू करायचा आहे कारण दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतोय. यशवंत कांबडी, विकास वीर, चला सामना चालू करा. विजयासाठी 18 चेंडू आणि 23 धाबेची गरज. यश कांबडी, विकास वीर हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विशाल पारदी, पिवनचं पहिलं षटक. यशवंत कांबडी एक निश्चितच चांगला खेळाडू आपण पाहू शकाल. बिग हिटर म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो. पहिला चेंडू लेग स्टंप वरून जाणारा चेंडू. यावेळी मात्र वेग फार चांगला पाहायला मिळाला. हिट फॅक्टर अगदी चांगला पाहायला मिळाला. डॉट चेंडूने मात्र या स्केलला सुरुवात केली आहे. चांगली गोलंदाजी सातत्याने आपण विशाल पारदीची पाहतोय. संभाजी चौधरीनं आज संघ निश्चितच जर पाहिला तर अगदी चांगला बनवलाय. नवीन नवीन खेळाडूला संधी या ठिकाणी देत असतो आणि त्याचा फायदा मात्र निश्चितच पाहायला मिळेल. दोन चेंडू डॉट फेकलेत. थोडासा कान मंत्र या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळी पुन्हा एकदा चेंडू मध्ये आहे. क्षेत्ररक्षक यावेळी आपण पाहू शकाल. झेल बाद होतोय. फलंदाज यशवंत कांबडी.
रानसी संघाचा फक्त संघनायक आयोजकाशी फक्त बोलून घ्यायचा आहे, कारण इथं कुठल्या पद्धतीचा आम्ही आयोजकाशी फक्त संघनायकाने बोलायचं आहे. दुसरा कुठल्याही खेळाडूने जर बोललं, फक्त संघनायक आयोजकाशी बोलतील आणि संपूर्ण नियम या ठिकाणी घेतला जाईल. कारण पूर्णपणे स्पर्धा जर पाहिली तर पूर्ण नियमाने आपण ही स्पर्धा आपण पाहतोय, त्या कारणाने आयोजकाशी संपर्क साधल्यानंतर संपूर्ण आपण या ठिकाणी बोलूया. जाऊया मैदानावर. आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी विशाल पारधीनं केली आहे. 5 चेंडू अवघी 1 धाव खर्च केली आहे. 18 चेंडू 23 धावा जमवायच्या होत्या. पहिले षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 धाव. पहिले षटक या ठिकाणी समाप्त. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यानंतर मात्र जोडले जातील. साथी समालोचक अमोलवीर, पहिल्या षटकांचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये आली फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. पहिल्या षटकाचा वादली खेळ संपलाय. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 1 धाव आपण पाहतोय. 2 विकेट ज्यामध्ये संपन्न केलेत. गोलंदाज विशाल पारधीनं. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती इनट नंबर 2 वरती सचिन सांबरी या गोलंदाजाला पण मैदानावरती जरूर पाहतो. जर विचार केला 23 धावांचा टार्गेट होता. आता समीकरण राहिलं जातं 12 चेंडू आणि 22 धावा. इथून उत्तरार्धामध्ये अजूनही जमा करायच्या टीम गावदेवी चिंचवाडी संघाला. त्याच्या विरोधामध्ये दोदाणी संघाला जरूर आपण पाहतो. असं वाटलं होतं पहिल्या डावामध्ये 30+ धावा संख्या बनल्या जातील, पण चित्र वेगळं पण पाहिलं आणि त्यानंतर कमबॅकिंग षटक मागील जरूर आपण पाहतो चिंचवाडी संघाच्या गोलंदाजानं फेकलं होता. अवघ्या 4 धावा संख्येचं विलास कांबळीचं ते षटक होता. इथून गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन सांबरीला पण पाहतो. सचिनचा पहिलाच बॉल आघात केला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ दी बार. बिग हिट ठोकलाय आज जनार्दननं. मायट हिट षटकार आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता वेगानं पुढे सरसावली जाईल. धाव फलकीवरती जाऊन पोहोचली जाते 7 त्या आकड्यावरती. जबरदस्त स्ट्रोक होता. स्विच ऑन द साऊंड हे आपल्याला जरूर ऐकायला आलं होतं आणि फटका जबरदस्त पाहायला मिळतो. सचिन सांबरीवरती आक्रमण. ज्या सचिननं पहिल्या फेरीमध्ये लाजवाब गोलंदाजी केली होती, अगदी आपण पाहतोय सागबाडी संघाच्या परसबाडी संघाच्या विरोधामध्ये, मात्र त्या सचिनला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. धावसंख्या रोखाव्या लागतील. सामना महत्वाचा आहे आणि त्या सामन्यामध्ये महत्वाची गोलंदाजी त्यांना करावी लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानावरती करणं महत्वाचं असेल. गुडले स्पोर्टची सफर राहिली जाते. फलंदाजांना बीट केला जाते. टप्पा पडला, थोडीशी उसळी खाली राहिली जाते. फलंदाजांना बीट करत चेंडू स्टँडच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता मैदानावरती केली जाते. चांगली गोलंदाजी आता कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करून दिला जातोय. सचिन सांबरी या गोलंदाजाच्या माध्यमातून राईट ओव्हर द विकेटनं गोलंदाजी फुलर लेंथ मिस्टामिंग फटका हवेमध्ये. विशाल पारधी डाऊन द कॅच. पकडलाय जेल संपवलाय. जनार्दनचा खेळ मोठा धक्का लागला जातोय. गावदेवी चिंचवाडी संघाला फलंदाज बाद. ज्या फलंदाजानं षटकार ठोकला होता संघ अडचणीमध्ये होता. असं वाटलं होतं की या फलंदाजाच्या बॅटमधून धावा बनल्या जातील, मात्र त्याची विकेट संपन्न केल्या सचिन सांबरी या गोलंदाजानं. चांगला कमबॅक केला जातोय. चांगली गोलंदाजी राहिली जाते. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कमी वयामध्ये मोठं नाव, आपलं नाव खऱ्या अर्थानं रोशन केला तो विवेक वीर सध्या मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काल देखील एक चिंचवाडी संघ आपण पाहिला होता. चिंचवाडी गावामध्ये 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. मात्र काल देखील अप्रतिम खेळ राहिला होता, मात्र पराभूत जरूर झाला होता. मात्र आजच्या दिवसामध्ये आजच्या नाईट स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पहिला सामना चिंचवाडी संघानं जिंकला होता. मात्र इथून दोताणी संघाच्या विरोधामध्ये हो सुरेख फटका पाहावं लागेल. एलिव्हेशन दमदार होतं. क्षेत्ररक्षण जबरदस्त तिकडे बाळाच्या माध्यमातून राहिलं जाता. मिड विकेटला फटका सजला होता असं वाटत होतं. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय की काय. शेवटच्या मुवमेंटला त्यानं जंप लगावली आणि तो चेंडू अगदी मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केला. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. प्राप्ती लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून अगदी चेंडू मैदानाच्या आतमध्ये
स्टॉप केला जातो, जंप लगावले आणि त्याचनंतर चेंडू मैदानावरती थांबवला जातो. इथून मिळाल्या त्या एक धाव. संघाची टोटल धावसंख्या बनली गेली धावफलकेवरती 8 धावा. सेफ आहे तिकडे, शतरक्षण अप्रतिम होता. 12 मान्य जरूर चेक केला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कमबॅक पाहायला मिळतो. षटकारानंतर कमबॅक आणि कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करून दिला जातो. जागा बनवली आडव्या बाटना. अगदी आपण पाहतोय स्पेरलेग बाउंड्री लाईनच्या जवळ शतरक्षक तैनात आहे. थोडंसं फंबलिंग झालेत, दुसऱ्यासाठी निघालेत. फेकी खैराबा लेझी क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळाले. तोपर्यंत 2 धाबा मात्र वेगानं कंप्लीट केल्या जातात. गुड आणि बीट द विकेट 2 धाबाच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. दुहेरी अंकामध्ये तब्बल 10 धाबा सध्या धावफलकेवरती पाहायला मिळतात. अद्यापही विचार केला तर 13 धाब्यांची गरज असेल. एक षटकार या षटकामध्ये वगळताच जर सचिन सामरीची गोलंदाजीचा वैयक्तिक स्पेल जर आपण पाहिला ना तर चांगली गोलंदाजी राहिली मित्रमंडळ या षटकामध्ये. उर्वरित शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स असेल आणि विजा करतात अद्यापही 13 धाब्यांची गरज. 7 चेंडू 13चं समीकरण. या चेंडूवरती संपूर्ण असे निर्बाध असतील. एखादा बिगिट, एखादा डॉट चेंडू बरंच काही सांगून जाईल. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाते पहा. एस्टांच्या मागे चुका, लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडा, बॉल सीमा पार. धावा मिळतील या चेंडूवरती 4. आता समीकरण राहिलं जाईल. येणारे 6 चेंडू आणि विजा करतात 9 धाब्यांची गरज आहे. सहा चेंडू 9 धाबा. सचिनचं षटक आपण पाहिलं 13 धाबा संख्येचं. एक विकेट त्याच्या नावावरती. पहिलं षटक विशाल पारदीचं, ज्यानं 1 धाव खर्च करत तब्बल 2 विकेट त्याच्या नावावरती आपण पाहिले होते. आता संघाचा कॅप्टन आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती भरत कैर. 6 मध्ये 9 वाचवायच्यात. अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलेत, अनेकदा एकत्र प्रॅक्टिस त्या 2 संघांनी केल्या. मात्र आज एकमेकांच्या विरोधामध्ये गावाच्या प्रतिष्ठेसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. इथून मात्र कोणता संघ सामना जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल हे 6 चेंडू मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 6 चेंडू मध्ये 9 वाचवल्या तर दोताणी संघ पुढे वाटचाल करेल आणि इथून मात्र 6 मध्ये 9 धाबा बनवल्या तर मग या धाबा इथून चिचवाडी संघ पुढील वाटचालीमध्ये प्रवेश करेल. यामध्ये शंका नाहीये. मात्र येणारी काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाहीये मित्रांनो. मात्र पाहावं लागेल 6 मध्ये 9 धाबा बनल्या जातील का डिफेंड केल्या जातील दोताणी संघाच्या माध्यमातून. संघाचा कॅप्टन आलाय, स्वतःवरती त्यांना विश्वास दाखवलाय. टप्पा पडल्यानंतर हातबळ बळण घेणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल का आता भरत कैरच्या माध्यमातून. पंचांच्या उजवीकडनं रायटम वर द विकेटने गोलंदाजी करतोय. समोर विवेकवीर. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, मिस टायमिंग, चेंडू हवेमध्ये. शतरक्षक विशाल पारदी आणि बॉल सीमा पार. धावा मिळतील या चेंडूवरती 4. विशाल आता स्वतःवरती नाराज असेल, भरत देखील स्वतःवरती नाराज असेल कारण चान्स बनली होती विकेटची आणि त्याच नंतर इथून चुका पाहायला मिळत आहेत. बॉल सीमा पार जातोय 4 धाब्यांकरिता आणि 4 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या 18 या धाबा संख्येवरती पोहोचली जात्या. 5 चेंडू 5 धाबा. 5 चेंडू 5 धाबा सामना पण पाहिला होता. 6 मध्ये 9 बनवायचे होत्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. आता इथून 5 धाबा बनल्या जातील का 5 चेंडू मध्ये. मिस टायमिंग, चेंडू हवेमध्ये. शतरक्षक विकेट किपरला पण पाहिलं होता. झेल प्राप्त करायचा होता, चान्स बनला होता. मात्र इथून एकच सिंगल मिळाली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 19 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. असं म्हणतात ना मित्रांनो की जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किया कोई मान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पे हथौड़े के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं बन जाता. इथून प्रयत्न करावा लागतील दोदाणी संघाच्या गोलंदाजांना, प्रयत्न करावा लागतील चिंचवाडी संघाच्या फलंदाजांना. सामना महत्वाचा. इथून मात्र दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. येणारे बॉल असतील आता 4 आणि विजय करता 4 धाब्यांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 1 धाब्याची गरज आहे. अशा व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. वेगवान चेंडू खोला टाकला जातोय, समोर ड्राइव्ह केला जातोय मिन हेलिकॉप्टर लॉंग ऑन मध्ये. ही चूक जरूर आपल्याला पाहायला मिळाली आणि इथून पाहावं लागेल दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बीट द विकेट 2 फलंदाच्या माध्यमातून पाहिले जाते. चिंचवाडी संघाला माहिती सिंगल डबलला प्राधान्य दिलं तरी सामना इथून जिंकता येतोय आणि तो प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. तर म्हणेन दोताणी संघाचं चुकलं कुठं. पहिल्या चेंडूवरती झेल उडाला होता आणि विशाल पारदीनं तो झेल सोडला होता आणि तिथून चौकार मात्र फलंदाजाच्या बॅटमधनं पण पाहिला होता. बाबूराव मध्ये आणि सोबतीला विवेकला पण पाहतोय. ही जोड साखली सध्या मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू
2 धाब्यांची गरज, एखादा विकेट इथून बरचसं काही सांगून जाईल मॅच मध्ये टीम दोदाणी संघासाठी. मात्र त्यासाठी आता प्लॅनिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. संघाच्या कॅप्टननं स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक त्यानं केलाय. 2 मध्ये 3 बनवायच्यात, त्या बनल्या जातील का डिफेंड केल्या जातील या चेंडूवरती संपूर्ण अक्षर निर्मात असतील. संपूर्ण भव्य तेव्हा या चेंडूवरती पाहायला मिळतो. एखादा डॉट बॉल मॅच मध्ये कमबॅक करू शकेल, एखादी विकेट मॅच बनवू शकेल दोदाणी संघाच्या बाजूनं. मात्र इथून पाहावं लागेल काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. भरत कर तयाऱ्या, 10-12 पावलांचा रणप. 3 मध्ये 2 बनवायचे, समोर ड्राईव्ह केला जातोय, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवरती एक सिंगल मिळाले. दुसऱ्याचा प्रयत्न पाहावं लागेल, फेकी अचूक होती मात्र कलेक्ट चांगलं करता आलं नाही आणि इथून सामना जिंकलाय टीम गावदेवी चिंचवाडी संघानं. अभिनंदन. आडलक टीम दोदाणी संघ आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून गोडसं कौतुक. फार चांगला खेळ राहिला मित्रमंडळी. चुकला कुठं तो झेल उडाला होता, तो पकडायचा होता आणि त्याच नंतर सामन्यामध्ये मॅच मध्ये कमबॅक करू शकला असता, वापसी निर्माण केली असते टीम दोदाणी संघानं. आडलक पुढील